नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा मागील त्याला सौर पंप योजना किंवा त्यासोबतच कुसुम सौर पंप योजना, ज्या काही शेतकऱ्याला दिवसा 8 घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी ज्या ज्या सौर पंप योजना राबवल्या जात आहेत, या सर्वच योजनाच्या संदर्भातला जो काही शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्रश्न कोणता? तर कालच्या ते काल परवाच्या व्हिडिओमध्ये एका शेतकरी मित्राने एक प्रश्न विचारला होता की सौर पंप कंपनीची निवड केल्यानंतर जेव्हा जो काही वेंडर आहे हा शेतामध्ये कंपनीचा सौर पंप इन्स्टॉल करण्यासाठी येतो, तेव्हा इन्स्टॉल करण्यासाठी लागणारी सामग्री म्हणजेच वाळू असेल, खडी असेल, सिमेंट असेल, त्यासोबतच जो काही खड्डा घ्यावा लागतो पॅनल बसवण्यासाठी, याचा जो काही खर्च असतो किंवा ही काही जी सामग्री असते ही शेतकऱ्याकडे असते किंवा वेंडरकडे असते. म्हणजेच जो काही खड्डा घ्यायचा आहे हा शेतकऱ्याने घ्यायचा असतो किंवा वेंडरला घेणे अनिवार्य असते. त्यासोबतच जे काही सामान लागणार आहे वाळू, सिमेंट, खडी, हे देखील शेतकऱ्याने पुरवायचे असते की वेंडरनेच ते आणायचे असते. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बहुतांश शेतकऱ्याकडून विचारला जात आहे. कारण त्या शेतकऱ्याकडून असे सांगण्यात आले की सध्या जे काही कुसुममधील किंवा मागेल त्यालामधील जे काही इन्स्टॉलेशन कोणत्याही योजनेतील असेल, इन्स्टॉलेशन जे काही सध्या राज्यामध्ये सुरू आहेत, बऱ्याच ठिकाणी वेंडरकडून शेतकऱ्याला सिमेंट, वाळू, खडी ही शेतकऱ्याला जमा करण्यास सांगण्यात येते. त्यासोबतच खड्डा देखील शेतकऱ्याने घेऊन ठेवावा असे देखील कंपनीच्या वेंडरकडून शेतकऱ्याला सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत की हे जे काही सामग्री आहे किंवा जो काही खड्डा घेण्याचे आहे हे वेंडरकडे असते की शेतकऱ्याकडे असते. तर याच विषयावरती आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी दुसरा एक विषय थोडक्यात सांगून जातो की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अजून दुसऱ्या जे कमेंट येत आहेत की वेंडर लिस्टमध्ये अजूनही कंपन्या कधीपर्यंत ॲड होणार आहेत. कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत, त्यांना वेंडर निवडण्याचे ऑप्शन देखील आलेले आहे, परंतु सध्या वेंडर लिस्टमध्ये कोणतीही कंपनी नसल्यामुळे शेतकरी संभ्रमामध्ये आहे. शेतकरी म्हणतायत, शेतकरी सारखं कमेंटमध्ये विचारतायत की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधी ॲड होणार आहेत किंवा कधी येणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, याबद्दल बरीच सारी माहिती गोळा केली तरीही अजून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. जर आपण कंपनीशी संपर्क केला तर कंपनी देखील उडवाउडीच्या गोष्टी सांगत आहे. आज येईल, उद्या येईल, 4 दिवसांनी येईल, 8 दिवसांनी येईल, ही तारीख सांगतात, ती तारीख निघून गेल्यावर दुसरी तारीख सांगतात. अशा प्रकारे कंपनीचं देखील चाललेलं आहे. परंतु लवकरात लवकर कंपन्या या लिस्टमध्ये येतील अशा प्रकारचे देखील संकेत दिसून आलेले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी बिनधास्त राहावे. आता मुद्द्यावरती येऊया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या वेंडरची निवड केलेली असेल व तुमचा सोलार पंप हा वेंडरकडून तुमच्या शेतामध्ये आणून ठेवण्यात आलेले असेल, मटेरियल आलेले असेल व त्याच्या इन्स्टॉलेशनच्या वेळी जर त्याची वाळू, खडी, सिमेंट त्यासोबतच खड्डा जो काय आहे हे शेतकऱ्यांनी न पुरवता हे वेंडरकडे देण्यात आलेले आहे. वेंडरनेच शेतकऱ्याला खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये पंप बसवून देणे अनिवार्य आहे. त्यासोबतच लागणारी खडी, वाळू व सिमेंट हे देखील वेंडरने देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या काही शेतकऱ्यांना खड्डा घेणे किंवा सिमेंट, वाळू देणे हे सोप्यात जात असेल अशा शेतकऱ्यांनी एखाद्या वेंडरला देणे काही हरकत नाही. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याला वेंडर जर बळजबरी करत असेल की खड्डा तुम्हीच घ्या, नाही तर आम्ही इन्स्टॉलेशन करणार नाही, किंवा खडी, वाळू, सिमेंट तुम्हीच आणा, नाही आणली तर आम्ही इन्स्टॉलेशन करणार नाही, अशा प्रकारचे जर काही वेंडर शेतकऱ्याला बेजार करत असताल तर त्या शेतकऱ्यांनी त्या वेंडरची तक्रार नक्कीच केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.